तर बीड शहरातल्या शाहूनगर भागामध्ये दगडफेक झाली आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालाय। मतदान सुरू असताना बीड शहरातील शाहूनगर भागामध्ये ही घटना घडली आहे। ही घटना नेमक्या कुठल्या कारणावरून घडली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तर बीडमधली ही दृश्य आहेत। राष्ट्रवादीचे दोन गट या ठिकाणी एकमेकांना भिडल्याचं चित्र आहे आणि या दृश्यांवरून कशा प्रकारे गोंधळ उडाला, धावाधाव झाली, आरडाओरडा झाला याची आपल्याला कल्पना येऊ शकते। बीडच्या शाहूनगर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, नेमक्या कुठल्या कारणावरून ही हाणामारी झाली याविषयी काही अपडेट मिळते आहे का आणि काय अपडेट्स आहेत या हाणामारीबद्दल? अमोल, निश्चित आपण बघतोय की आज नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे। खरं तर दुपारपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती, मात्र याच दरम्यान जर पाहिलं तर गेवराई नंतर आता बीड शहरामध्ये देखील दोन गटामध्ये हा राडा झाल्याचं आपल्याला समोर पाहायला मिळत आहे। हा व्हिडिओमध्ये देखील आपण या घटनेची पूर्ण हे पाहू शकतो। यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोघेही आपापसात भिडल्याचं पाहायला मिळत आहे, कारण की या दोघांचेही भूत जे आहेत ते आमने-सामने होते आणि याच दरम्यान काही बाचाबाची या दोन्ही गटामध्ये झाली आणि त्यानंतर हे दोन्ही गट जे आहेत ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। आणि याच वेळी या परिसरामध्ये दगडफेक देखील झालेली आहे आणि यानंतर स्वतः या ठिकाणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे। पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि परिस्थिती जी आहे ती देखील नियंत्रणात आणण्याचं काम पोलीस प्रशासनाकडनं सध्या सुरू आहे। निश्चित, धन्यवाद विकास या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।